चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचे समाधानकारक प्रमाण झाले असले तरी शेतकऱ्यांचे संकट कमी झालेले नाही। वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत यावर्षी 85% अधिक पाऊस जिल्ह्यात झालेला आहे। मात्र या पावसात अनेक वेळा अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेत जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे। सोयाबीन हे प्रमुख पीक असताना आता या पिकावर येलो मोझेक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। पाने पिवळी पडणे, झाडाची वाढ खुंटणे आणि शेंगा न लागणे यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। पावसामुळे झालेले नुकसान, त्यावर येलो मोझेकचे प्रादुर्भाव आणि सतत वाढलेले उत्पादन खर्च या तिहेरी संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे। नैसर्गिक आपत्ती आणि रोगराईच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे। ते पावसामुळे एक तर माहिती आहे का, सोयाबीन नाही का आम्ही पेरणी केलं तर ते याच्यामुळे नाही का पूर्ण आता पेरल्याच्या नंतर नाही का सोयाबीन आता मोठं झाल्याच्या नंतर ऐन पिकाच्या एवढीच नाही का पूर्णपणे असं म्हणजे पूर्ण असं पिंगट येऊन गेलं का। याच्यामुळे नाही का एवढं कास्तकाराचं आज नुकसान आहे का पावसामुळे माहिती आहे का भरलं सुद्धा नाही सोयाबीन। यांनी माहिती आहे का सरकारने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे।